नमस्कार. आज आपण प्रॉपर्टी टॅक्स मॉड्यूलमध्ये जुन्या मालमत्तांची डेटा एंट्री कशा प्रकारे करायची आहे आणि त्या संदर्भात जी त्याची थकबाकी आहे त्याची नोंद कशी करायची आहे याची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्या युजरचं लॉग इन करून घ्यायचं आहे. त्यानंतर कर निर्धारण विभाग या मॉड्यूलमध्ये जायचं आहे. या मॉड्यूलमध्ये डेटा एंट्रीमध्ये डेटा एंट्री मालमत्ता या ऑप्शनमध्ये जायचं आहे. या ठिकाणी आपल्याला फक्त जुन्या मालमत्ताची नोंद पहिली करायची आहे. ज्या आजच्या दिवसापर्यंत अस्तित्वात असलेल्या मालमत्ता आहेत त्यांची नोंद करायची आहे. नवीन मालमत्तासाठी वेगळा ऑप्शन आहे आणि जुन्या मालमत्तासाठी ह्या ऑप्शनचा वापर करायचा आहे. ठीक आहे. यासाठी आपल्याला आता सर्वप्रथम ह्या मालमत्ता डेटा एंट्रीमध्ये ऑप्शन ओपन करू. त्या ठिकाणी आपल्याला या फॉर्मवरची सर्व माहिती फिल करायची आहे. त्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची माहिती आपण जाणून घेऊया. त्यामुळे सर्वप्रथम संदर्भ मालमत्ता क्रमांक टाकायचा आहे. या ठिकाणी आपला जो जुना मालमत्ता नंबर असेल त्याचा नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर जुना मालमत्ता क्रमांकमध्ये पण जुना मालमत्ता नंबर जो असेल तो टाकायचा आहे. मॅन्युअल मालमत्ता नंबरमध्ये जर एखादा मॅन्युअल किंवा जुन्या जर मायनेटचा नंबर असेल आणि रजिस्टरवरचा जो नंबर असेल तो नंबर आपण मॅन्युअल मालमत्ता क्रमांकमध्ये टाकू शकतो. ठीक आहे. तो नॉन मॅन्डेटरी आहे, असल्यास तो टाकायचा आहे. त्यानंतर अनुक्रमांक जो आहे हा बिल प्रिंटिंगचा अनुक्रमांक आहे. हा सिस्टीममध्ये ऑटो जनरेट होतो. जर आपल्याला दोन स्पेसिफिक मालमत्तांच्या मध्ये तिसरी मालमत्ता बनली आहे आणि आपल्याला तो नंबर त्या दोन बिलांच्या मध्ये प्रिंट करायचा असेल तर या ठिकाणी आपण त्यांच्यामधला नंबर टाकू शकतो. हा नंबर पॉईंटमध्ये सुद्धा स्वीकारला जातो, जसं की फॉर एक्झाम्पल 0.1 0.001 अशा प्रकारे. म्हणजे त्या दोन नंबरच्या मध्ये म्हणजे 3209 आणि 3211च्या मध्ये 3210 आणि त्या 10पासून पुढे 0001 म्हणजे याच्यामध्ये आपण कितीही प्रॉपर्टीचा मधला नंबर आपण इथं सेट करू शकतो. त्यानंतर इथे मालमत्तेची स्थिती आपल्याला माहिती भरणे म्हणजे डेटा एंट्री असं दाखवेल. त्यानंतर स्थितीमध्ये पहिले अधिकृत. हे अधिकृत म्हणजे ही एंट्री वापरासाठी अधिकृत केलेली आहे. म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये याचं बिलिंग आणि स्पेशल नोटीस किंवा पुढचे जे ट्रान्झॅक्शन आहेत ते स्टार्ट करण्यासाठी ही अधिकृतची टिक करणं गरजेचं आहे. या अधिकृतचा अर्थ प्रॉपर्टी बेकायदेशीर आहे किंवा कायदेशीर आहे असं नाही आहे. त्याच्यासाठी वेगळा ऑप्शन आहे, तो आहे नेक्स्ट जो चेकबॉक्स आहे बेकायदेशीर. याच्यावर जर टिक केली तर ती मालमत्ता अनधिकृत म्हणून मार्क होते. टिक नसेल तर ती मालमत्ता अधिकृत म्हणून म्हणजे कायदेशीर मार्क होते. याचा उपयोग त्या मालमत्तेवर लागणाऱ्या अनधिकृत बांधकाम शास्तीसाठी त्याच्या कॅल्क्युलेशनसाठी केला जातो. त्यानंतर प्रशासकीय सीमा, इथे आपला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्ड जो असेल तो निवडायचा आहे. त्यानंतर महसुली सीमा, यामध्ये आपली ती प्रॉपर्टी ज्या वॉर्डामध्ये असेल ती इथे याच्यात सिलेक्ट करायचं. हे आपण कॉन्फिगरेबल आहे. WZB नावाच्या लुकअपमध्ये हे आपण मल्टिपल लेवल सेट करू शकतो आणि त्यानुसार इथे व्हॅल्यू किंवा हे ड्रॉपडाऊनचे 5 लेवलपर्यंत अलाव केलेले आहेत सिस्टीममध्ये. त्यानंतर ही जुनी डेटा एंट्री आहे, ह्याची जर आपल्याला नोटीस जनरेट करायची असेल स्पेशल नोटीस तर या ठिकाणी टिक करायचं आहे. हे कंपल्सरी नाही आहे, जर करायची असेल तरच इथे टिक करायचं आहे. त्यानंतर मालकाची नावं इथे टाकायची आहेत. यामध्ये जे मालकाचं जे नाव असेल ते इथं टाकायचं आहे, जसं की आकाश किशोर पवार. ओके. या लेफ्ट साईडला आपल्याला इंग्लिशमध्ये नाव टाकायचं आहे. तेच नाव सिस्टीम इकडं ऑटो कन्वर्ट करेल. याच्यामध्ये जर कुठल्या प्रकारचं चेंजेस असतील तर आपण हे डायरेक्टली इथे हे एडिट करू शकतो. जसं की किशोरमधला पहिला कीच्या ऐवजी दुसरं की पाहिजे असेल तर आपण ते इथे चेंजेस डायरेक्टली करू शकतो. त्यानंतर जर ही प्रॉपर्टी म्हणजे हा मालक एखाद्या संघटनेच्या वतीने असेल, एखादी ऑर्गनायझेशन किंवा इन्स्टिट्यूटची प्रॉपर्टी असेल तर त्या संघटनेचं नाव पण आपण इथे टाकू शकतो. त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल ID, आधार नंबर, पॅन नंबर ही सगळी माहिती, त्याची कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन जी आहे ती नॉन मॅन्डेटरी आहे, पण असेल तर ती आपण इथे नोंदवू शकतो. अशा प्रकारे ही माहिती टाकून झाल्यानंतर इथे नवीन बटनवर क्लिक करायचं आहे. नवीन बटनवर क्लिक केल्यानंतर दुसऱ्या मालकाची नोंदसुद्धा आपण इथे या ठिकाणी करू शकतो. जसं की त्या व्यक्तीची पत्नी असेल किंवा अजून कोण भाऊ वगैरे, त्याप्रमाणे इथे आपण त्याचा सेकंड ओनर जो असेल त्याचं पण नाव इथे ॲड करू शकतो. ठीक आहे. हे टाकल्यानंतर इथे सुद्धा परत नवीन बटनवर क्लिक करायचं. हे क्लिक केल्यानंतर इथे दोन्ही मालक आपल्याला पाहायला मिळतील. याच्यात जर कुठल्या प्रकारची दुरुस्ती करायची असेल तर इथे एडिट बटन दिलेलं आहे, त्याच्यावर क्लिक करून ती ओनरची इन्फॉर्मेशन
एडिट आपण करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे त्याचा ॲड्रेस इन्फॉर्मेशन. यामध्ये त्या मालमत्तेचा सिटी सर्वे नंबर, प्लॉट नंबर, हिस्सा नंबर, जर लँड रिलेटेड कुठली इन्फॉर्मेशन असेल तर ती आपण इथे कॅप्चर करू शकतो. त्यानंतर त्या घराचं एखादं नाव असेल किंवा एखादं दुकान आहे आणि त्या दुकानाचं एखादं नाव असेल, जसं फॉर एक्झाम्पल फॅशन वर्ल्ड, किंवा फ्लॅट नंबर असेल, गाळा नंबर असेल, ते आपण इथे टाकू शकतो. हे पण नॉन मॅन्डेटरी आहे, पण असेल तर आपण ते इथे कॅप्चर करू शकतो. त्यानंतर त्याच्या बिल्डिंगचं नाव ते इथं आपण कॅप्चर करू शकतो. या ठिकाणी जर आपण NA सिलेक्ट केला तर त्याचं घर सदनिकेचं नाव जे आहे ते ॲड्रेसमध्ये कुठं प्रिंट होणार नाही. ओके, त्याप्रकारे इथं आपण बिल्डिंगचं नाव पण ॲड करू शकतो. यासाठी अपार्टमेंट मास्टर दिलेलं आहे. कॉमन मॉड्यूलमध्ये इतरमध्ये अपार्टमेंट मास्टर म्हणून ऑप्शन आहे. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे रस्ता. रस्त्याचं नाव आपण इथे निवडू शकतो. त्यासाठी रस्त्याचा मास्टर इथे कॉमन कॉन्फिगरेशनमध्ये दिलेला आहे. परिसराचे नाव ते आपण इथे निवडू शकतो. त्यानंतर एखादं लँडमार्क असेल ते आपण इथे निवडू शकतो. त्यानंतर तिथल्या त्या शहराचा जो पिनकोड असेल तो आपण इथे टाकू शकतो. त्यानंतर मालमत्तेचं वर्णन. मालमत्तेचं वर्णन हे काय आहे? हे म्हणजे आपल्या असेसमेंटचा जो उतारा आहे नमुना 43, त्याच्यामध्ये मालमत्तेच्या वर्णन नावाचं एक कॉलम आहे. त्यामध्ये आपण एखादी मालमत्ता अनधिकृत आहे किंवा ती प्रॉपर्टी एखादी अतिक्रमण केलेली प्रॉपर्टी आहे किंवा त्याच्यानंतर त्याचा वापर काय आहे, त्याचं बांधकाम वर्ष काय आहे, अशा प्रकारची जी महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला त्या उतार्यावर प्रिंट करायची आहे ती आपण इथे नोंदवू शकतो. तसेच जसं की त्याचा एखादा बांधकाम प्रकार आपल्याला डिस्क्राईब करायचं असेल की ग्राउंड फ्लोअर RCC पहिला मजला पत्रे किंवा कौलारू असेल तर त्याप्रमाणेची सगळी जी माहिती आहे ती आपण इथे यामध्ये टाकू शकतो. जसं की फॉर एक्झाम्पल मी इथे लिहून दाखवतो तुम्हाला की बांधकाम वर्ष 2022, तळमजला निवासी RCC बांधकाम, पहिला मजला विटाचे भिंती, वरती पत्रा, वरती सिमेंट पत्रा. याप्रमाणे आपण मालमत्तेचं वर्णन इथे आपण डिस्क्राईब करून लिहू शकतो जेणेकरून ही सर्व माहिती त्या उतार्यावर प्रिंट होईल. ओके, त्यानंतर नेक्स्ट भाग आहे या मालमत्तेचा वापर आणि त्याची बिलिंग मेथड आणि त्याच्या बांधकाम वर्षाबद्दलची माहिती आपल्याला इथं उजव्या बाजूला टाकायची. त्यानंतर इथे आपल्या मालमत्तेच्या प्रकारमध्ये जायचे. इथे ती प्रॉपर्टी जी आहे ती इमारत आहे का जमीन आहे ते आपण इथे निवडू शकतो. हे आपल्याला PTP लुकअपमध्ये सेट करता येतं. तर आपण इथं इमारत निवडूया. इमारत नंतर याचा उपप्रकार, हे उपप्रकार पण आपण PTP लुकअपमध्ये सेट करू शकतो. आता ही मालमत्ता खाजगी मालमत्ता असेल तर खाजगी मालमत्ता, राज्य शासनाची असेल तर राज्य सरकारची, केंद्र सरकारची आणि नगरपंचायत मालमत्ता हे आपण याच्यामध्ये निवडू शकतो. त्यानंतर मालमत्तेचा प्रकार काय आहे, निवासी आहे, बिगर निवासी आणि मिक्स आहे. ओके, त्यामुळे निवासी आपण इथे निवडूया. निवासी निवडल्यानंतर इकडे त्याचा उपप्रकार काय आहे, घर आहे, फ्लॅट आहे, गुरांचा वाडा आहे, वसतिगृह आहे किंवा खुली जमीन आहे निवासी, याप्रमाणे आपण इथेही त्याचा उपप्रकार निवडू शकतो. आता इथं मी घर सिलेक्ट करतो. त्यानंतर इथं बिलाचा प्रकार संपूर्ण देयक फक्त एक हे निवडायचं आहे. वैयक्तिक देयक नका निवडू, कारण की त्याच्यामध्ये काय होतं प्रत्येक फ्लॅट वाईज सेपरेट बिल जनरेट होतो आणि नगर परिषदमध्ये सर्व फ्लॅट्सला वेगळा प्रॉपर्टी नंबर दिला जातो. त्यामुळे प्रत्येक फ्लॅटची सेपरेट एंट्री करून ते संपूर्ण देयक फक्त एक बिल असं निवडायचं आहे. त्यानंतर वितरणाचा प्रकार सर्व निवडायचा आहे. त्यानंतर हे 4 महत्त्वाच्या दिनांक आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम आहे वर्तमान मूल्यांकन. ही दिनांक काय आहे की आपल्याला आपण आता ही सिस्टीम फॉर एक्झाम्पल 1 एप्रिल 2026 रोजी चालू करतो आहे. तर या दिवशी आपल्याला त्याचं बिलिंग, या प्रॉपर्टीचं बिलिंग सिस्टीममध्ये कुठल्या वर्षापासून स्टार्ट करायचं आहे
ही मालमत्ता जुनी असेल, जुनी असल्यानंतर आपण त्याचं बिलिंग काही मॅन्युअल केलं असेल किंवा काही दुसऱ्या सिस्टीममध्ये केलं असेल आणि आता IWPवर आल्यानंतर ह्या IWP सिस्टीममध्ये त्या प्रॉपर्टीचं बिलिंग कधीपासून करायचं आहे त्याची डेट आपल्याला इथं टाकायची आहे. इथं आपल्याला 1 एप्रिल जर 26-27 या वर्षापासून त्याचं बिलिंग करायचं असेल तर इथे आपल्याला 1 एप्रिल 26 टाकायचं आहे. त्यानंतर इथं प्रथम मूल्यांकन. प्रथम मूल्यांकनमध्ये त्या मालमत्तेची जी पहिली आकारणी आहे ती कधीपासून सुरू झाली असेल. फॉर एक्झाम्पल आता ही मालमत्ता समजा 2022ची आहे, तर इथे आपण 1 एप्रिल 2022 असं टाकणार, जेणेकरून त्याचं बांधकाम वर्ष जे आहे ते 2022 हे कन्सिडर होईल आणि त्याचं पहिलं बिलिंग आपल्याला 2026 पासून सुरू करायचं आहे. ओके. त्यानंतर पुनर्मूल्यांकन दिनांकमध्ये 1/4/26, अंतिम मूल्यांकनमध्ये 1/4/26 असं टाकायचं आहे. त्यानंतर इथं नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर सेकंड पेजवर येऊ. सेकंड पेजवर आपल्याला त्याच्या आतमध्ये असलेली जी काही जे युनिट्स आहेत त्याच्यामध्ये जो तळमजला आहे, पहिला मजला आहे किंवा त्यातलं काही भाग निवासी आहे, काही भाग बिगर निवासी आहे किंवा काही भाग लीगल आहे, काही इलिगल, या प्रकारची जी माहिती आहे पूर्ण त्या प्रॉपर्टीमधल्या सगळ्या मेजरमेंटची जी इन्फॉर्मेशन आहे ती या ठिकाणी आपल्याला कॅप्चर करायची. यासाठी आपल्याला इथे सर्वप्रथम नवीन फ्लॅट या बटनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर खाली हा एक फॉर्म ओपन होईल. याच्यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप सगळी माहिती भरायची आहे. तर आपण पहिली स्टार्टिंग माहिती करूया इथनं मजला, ही प्रॉपर्टी कुठला मजला आहे. फॉर एक्झाम्पल ही प्रॉपर्टी आता एक्झाम्पल आपण इथं तळमजला सिलेक्ट करूया. तळमजला इथं सिलेक्ट कर. त्यानंतर इथं आपल्याला त्या तळमजल्याला एक नंबर द्यायचा आहे. ओके. जसं फॉर एक्झाम्पल इथं आपण 1 देऊया. त्यानंतर इथे आपण जो मालमत्ता लेवलला जो वापर निवडला होता तीच माहिती इथं आपल्याला बाय डिफॉल्ट आलेली आहे. ओके. त्यानंतर खाली आपल्याला इथे मालकाचा प्रकार निवडायचा आहे. मालक आहे का भाडेकरू आहे. जर ज्या ठिकाणी रेटेबल व्हॅल्यू आहे तिथे भाडेकरूवरती वार्षिक भाड्यानुसार टॅक्स लावला जातो. त्यामुळे याचं सेपरेशन इथं या ठिकाणी आपण केलेलं आहे. तर इथं समजा तो मालक वापर करत असेल तर मालक सिलेक्ट करायचा आहे. जर इथं आपण भाडेकरू केलं तर तुम्ही इथं पाहू शकता की इथं वार्षिक भाडे नावाचं एक टेक्स्ट बॉक्स ओपन झालेलं आहे आणि तिथे वार्षिक भाडे नावाचं टेक्स्ट बॉक्स ओपन झालेलं आहे आणि ते आपल्याला टाकणं मॅन्डेटरी आहे. ओके. तर इथं आपण आता मालक निवडूया. मालक निवडायचा आहे. त्यानंतर इथे बांधकाम वर्ग जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. बांधकाम वर्ग काय आहे तर त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते कुठल्या प्रकारच्या बांधकाम वर्गामध्ये मोडते याच्यावरती त्या मालमत्तेचा जो टॅक्स कॅल्क्युलेशनचा जो रेट आहे हा बांधकाम वर्गावर डिपेंड असतो. तर आता प्रॉपर्टी जर बांधकाम वर्ग म्हणजे म्हणजे RCC बांधकाम असेल तर बांधकाम वर्ग निवडायचा असतो. लोड बेरिंग किंवा इतर कच्चे पक्के असतील त्याप्रमाणे हे बांधकाम वर्ग ULB टू ULB चेंज होतात. तसं सेटअप तिथे करायचा असतो. तर आपण आता RCC निवडूया. त्यानंतर इथे मूल्यांकन दिनांक जी आहे ती वर्तमान मूल्यांकन जी आपण पहिल्या पेजवर सिलेक्ट केली तीच इथं आलेली आहे. त्यानंतर फ्लॅट स्थिती आहे. जर ही प्रॉपर्टी जर इलिगल असेल तर बेकायदेशीरला टिक करायचं आहे. त्यानंतर या साईडला त्याची एरियाची इन्फॉर्मेशन टाकायची. त्याच्यामध्ये आपण इथे रूम वाईज मेजरमेंटसुद्धा टाकू शकतो. यामध्ये आपल्याला इथे रूम सिलेक्ट करून फॉर एक्झाम्पल इथं आपण हॉल घेतला. हॉल घेऊन त्याची लांबी किती आहे, रुंदी किती आहे आणि इथं ऑटोमॅटिक त्याचं क्षेत्रफळ कॅल्क्युलेट होईल आणि त्यानुसार त्याचं ALV RV कॅल्क्युलेट होईल. ओके. त्याच्यानंतर हे आता बंद करूया आपण आणि मॅन्युअल क्षेत्रफळ आपण टाकू शकतो या ठिकाणी. यासाठी इथं आपल्याला मॅन्युअल क्षेत्रफळावर क्लिक करायचे आहे. ओके. इथं बांधकामाचे क्षेत्रफळ टाकायचे. फॉर एक्झाम्पल इथं आपण 60 स्क्वेअर मीटर टाकूया. 60 चौरस मीटर टाकायचं आहे. जिथं क्षेत्रफळ चौरस मीटरमध्ये आहे तिथं क्षेत्रफळ चौरस मीटर करायचं आहे. जिथं चौरस फुटामध्ये आहे तिथं चौरस फुटामध्ये माप टाकायचं आहे. ओके.
इथं आपण आता समजा 60 चौरस मीटर घेऊया, त्याचं चटई क्षेत्रफळ किती आहे, फॉर एक्झाम्पल 50 असेल, ते टाकायचं. त्यातलं जर काही भाग सूट दिलेला असेल तर सूट दिलेलं क्षेत्रफळ टाकायचं आहे. त्यानुसार ऑटोमॅटिक इथे करयोग्य क्षेत्रफळ दिसेल. याप्रमाणे जी ALV RV आहे ती इथं आपण मॅन्युअलसुद्धा इनपुट करू शकतो किंवा इकडे ऑटो कॅल्क्युलेटचा पण चेकबॉक्स दिलेला आहे. जर आपण याच्यामध्ये ALV RV फॉर्म्युला सेट केले असतील तर इथे आपल्याला ऑटो सिस्टीम कॅल्क्युलेट करणार आहे. ओके, तर इथं आपण आता मॅन्युअल टाकूया सध्या आणि त्याचं जे करयोग्य मूल्य आहे ते इथं आपण टाकू. हे टाकल्यानंतर खाली इथं आपण पाहू शकतो की जे मालक आहेत त्यांची माहिती ऑलरेडी इथं आलेली आहे. आता इथं आपल्याला समजा एखादा भोगोटदार ॲड करायचा असेल तर तो आपण इथं टाकू शकतो. त्यासाठी परत इथं आपल्याला येऊन भोगोटदाराचं नाव टाकायचं आहे. या प्रकारे आणि इथे नवीन बटनवर क्लिक करून तो भोगोटदार इथं आपण या ठिकाणी सेव्ह करू शकतो. तर ही एवढी माहिती फ्लॅट लेवलला टाकायची आहे आणि हे सेव्ह करायचं आहे. याच प्रकारे आपण मल्टिपल फ्लॅट्स इथे ॲड करू शकतो. म्हणजे तळमधला वेगळा टाकू शकतो, पहिला मधला वेगळा टाकू शकतो, भाडेकरूचा भाग वेगळा टाकू शकतो, मालकाचा भाग वेगळा टाकू शकतो. ओके, याप्रमाणे मल्टिपल एंट्रीज आपण इथे करू शकतो आणि हे सर्व झाल्यानंतर इथे अंतिम बटनवर क्लिक करायचं आहे. अंतिम बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहाल की फ्लॅटची माहिती सेव्ह झालेली आहे आणि इथे एक मालमत्तेचा नंबर जनरेट झालेला आहे. हा नंबर नोट डाऊन करून घ्यायचा आहे आणि इथे ठीक बटनवर क्लिक करायचं. ठीक केल्यानंतर ही माहिती पूर्णपणे सेव्ह झालेली आहे आणि या माहितीचा उपयोग तुम्ही आता डेटा एंट्री आणि त्याच्यानंतर कलेक्शनसाठी करू शकता. मालमत्ता मॉडेलमध्ये डेटा एंट्री नंतर थकबाकी टाकणं हे कंपल्सरी नाही आहे. जर त्या मालमत्तेला थकबाकी नसेल तर ॲरियस एंट्री करायची गरज नाही आहे. जर ॲरियस एंट्री असेल म्हणजे थकबाकी असेल तरच त्या ठिकाणी आपल्याला ॲरियस एंट्री करणं गरजेचं आहे. तर ॲरियस एंट्री करण्यासाठी कुठं जायचं आहे, तर कर निर्धारणमध्ये डेटा एंट्रीमध्ये डेटा एंट्री थकबाकी नोंद या ऑप्शनमध्ये जायचं आहे. या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथं त्याच मालमत्ता दिसतील ज्या डेटा एंट्री ऑप्शनमधनं केलेल्या आहेत आणि ज्याच्यावर एकही ट्रान्झॅक्शन अजून या सिस्टीममध्ये अस्तित्वात नाही आहे. जसं की एखादी स्पेशल नोटीस, एखादं बिल, एखादी पावती, यापैकी काहीही अस्तित्वात नसेल तीच प्रॉपर्टी फक्त इथं आपल्याला मालमत्ता क्रमांकमध्ये अवेलेबल होणार आहे. हे टाकल्यानंतर इथे पण मल्टिपल ऑप्शन्स आहेत. जसं की आपण मॅन्युअल नंबरसुद्धा टाकू शकतो. जर आपल्याकडे मॅन्युअल नंबर असेल तर इथं आपण मॅन्युअल नंबर टाकूनसुद्धा ती नंबर सर्च करू शकतो. ओल्ड नंबर असेल तर ओल्ड नंबरने पण सर्च करू शकतो आणि जर आपला IWP सिस्टीममधला नंबर असेल तर त्या नंबरने सुद्धा आपण इथं डायरेक्टली सर्च करू शकतो. हे सर्च केल्यानंतर इथं खाली त्या मालकाचं नाव आणि त्याचा जो पत्ता तो आलेला आहे. बघा आता इथं आपण जिथं NA वर्ड टाकलेला आहे तो या ॲड्रेसमध्ये आलेला नाही. ठीक आहे, त्यानंतर इथे आपल्याला ही माहिती आता थकबाकीची माहिती आपल्याला भरायची आहे. तर काय काय भरायचं आहे, तर सर्वप्रथम इथे आपल्याला बिल क्रमांक टाकायचं आहे. थकबाकीचं जे बिल आहे त्याचं एक बिल क्रमांक द्यायचं आहे किंवा जर मागच्या वर्षीचा बिल नंबर नसेल तर तो एक सिरियल नंबर पण आपण इथं मेंटेन करू शकतो, 1 2 3 4 5 6 या पद्धतीने. ओके, हा नंबर रिपीट होता कामा नये, अदरवाईज सिस्टम एरर होती. इथे आपल्याला पहिले बिल क्रमांक टाकायचं आहे. बिल क्रमांक टाकल्यानंतर खाली आपल्याला त्याची थकबाकीची बिल दिनांक टाकायची. जसं फॉर एक्झाम्पल ही थकबाकी जी आहे ही आता 1/4/2025 पासून त्याची 1/4/25 म्हणून त्याचं बिल दिनांक टाकली, थकबाकीचं बिल दिनांक आणि त्याची देय दिनांक म्हणजे मागच्या वर्षी जे बिल होतं त्याची जी देय दिनांक असेल, फॉर एक्झाम्पल 31/12/2025 असेल तर ती टाकायची. यानंतर सिस्टीममध्ये त्याचं जर व्याज असेल तर ते 2% शास्ती जी आहे ती कॅल्क्युलेट होईल त्याच्यामध्ये. आता इथे खाली करानुसार माहिती द्यायची आहे की आता मालमत्ता कर फॉर एक्झाम्पल त्याचं 400 रुपये बाकी आहे, वीज कर त्याचं 25 रुपये आहे, आरोग्य कर 25 रुपये आहे. मागचं त्याचं जर व्याज असेल ते पण आपण टाकू शकतो. समजा 10 रुपये व्याज असेल, जनरल पाणीपट्टी असेल, अनाधिकृत बांधकाम शास्ती असेल आणि अजून जुनं कुठल्या प्रकारचं व्याज असेल तर ते सगळी टाकल्यानंतर इथे खाली या सर्व रकमेची टोटल दिसेल. ही टोटल झाल्यानंतर इथं आपण याला सेव्ह करायचं. ही एंट्री एडिटेबल आहे जिथपर्यंत आपण याच्यावर कुठलंही नेक्स्ट ट्रान्झॅक्शन करत नाही तोपर्यंत. त्याच्यासाठी आपल्याला इथे
कर निर्धारणमध्ये डेटा एंट्रीमध्ये डेटा एंट्री थकबाकी एडिट नावाचा हा ऑप्शन दिलेला आहे. याच्यातून आपण तो जी थकबाकी आहे ती एडिट करू शकतो आणि चेंजेस करून ती सेव्ह पण करू शकतो. ठीक आहे. त्या प्रकारे आपण हा व्हिडिओ क्लोज करूया. धन्यवाद.